हॅलो मित्रांनो, तुम्ही खूप सारे कमेंट करत होते का सर तुमची प्रिलिमची स्ट्रॅटेजी काय असते किंवा आमची प्रिलिमची स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्याबद्दल आम्हाला गाईड करा म्हणून खूप सारे कमेंट आणि मेसेजेस येत होते का स्ट्रॅटेजीचा एक व्हिडिओ बनवा म्हणून. तर आपण काय करणार आहे, प्रिलिमसाठी जी आता ग्रुप सी ची जी प्रिलिम होणार होती सप्टेंबरमध्ये, जी आता ऑक्टोबरमध्ये म्हणजे 25 ऑक्टोबरला गेलेली आहे, त्यानुसार आपण स्ट्रॅटेजी ठरवूया. म्हणजे ही जी प्रिलिम स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला ग्रुप बी साठी पण कामाला आहे आणि ग्रुप सी साठी पण कामाला आहे. मी कोणती स्ट्रॅटेजी अप्लाय केली आणि तुम्ही कोणती अप्लाय करायला पाहिजे ज्यामुळे तुम्ही प्रिलिम नक्की पास होणार. नक्की काय मी सांगू 100% शुअर पास होणार. फक्त तुम्ही ही अप्रोच यूज केली पाहिजे, कारण की मी 2024 आणि 2025 मधली प्रत्येक प्रिलिम पास झालेला आहे. ते कंबाईनची असो, ग्रुप सी ची असो किंवा राज्यसेवाची असो, कोणती प्रिलिम मी म्हणजे फेल झालेलो नाहीये. 2024 आणि 2025 मधली 23 मध्ये पण झालेलो होतो पास. तर कसं आहे माहिती आहे तुम्हाला, बघा मित्रांनो, मी तुम्हाला काही गोष्ट स्पष्ट क्लिअर सांगतो. कसं आहे, तुम्ही वाईट वाटून नका घ्यायचा. कसं आहे, आपला अभ्यास ना आपल्याला स्वतःलाच करावा लागतो. मी तुमची काय हेल्प करू शकतो, तुम्हाला डायरेक्शन देऊ शकतो, पण तुम्ही जर 8 ते 10 तास जर बसण्याची कॅपॅसिटी तुमची नसेल तर हे स्ट्रॅटेजी बघून काहीच फायदा होणार नाही. मी स्पष्ट शब्द सांगून राहिलो तुम्हाला का जर तुम्ही 8 ते 10 तास बसण्याची तुमची कॅपॅसिटी नसेल तर हे स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट करू शकणार नाही. तर मग स्ट्रॅटेजीचा काही फायदा असणार आहे काय? तुम्ही सांगा नाही होणार ना. तर म्हणून म्हणत आहे, जर तुम्ही 8 ते 10 तास बसण्याची तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही हे स्ट्रॅटेजी म्हणजे इम्प्लिमेंट करू शकता. त्याच्यापेक्षा कमी टाइममध्ये हे काही कव्हर होणार नाही. आणि बाकी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, खूप सारे लोक कमेंट करत होते का सर, म्हणजे कमेंटरनी मला मेसेज येत होते का बा सर तुम्ही पेड कोर्स घ्या म्हणून. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे पेड कोर्स घेण्यासाठी तेवढा टाइम नाही आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण नाही का बा तुम्हाला पेड कोर्स घ्यावं किंवा काय मेंटरशिप वगैरे असते तुम्हाला माहितच आहे. तर मला असं पर्सनली वाटते का भाई ते काही त्याच्यामध्ये काही फायदा नाही. तर म्हणून मी हे स्ट्रॅटेजीचा व्हिडिओज बनवत आहे. ह्या फुल अँड फायनल समजा, याच्यामध्ये मी माझा जोही 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स पूर्ण टाकून देणार आहे, मी तुम्हाला सांगून देणार. आणि मी गॅरंटी देत आहे तुम्हाला, जर तुम्ही हे फॉलो केला ना, म्हणजे असं 100% सांगतो उद्या 100% सांगायला तुम्ही पास होणार म्हणजे होणार. फक्त स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करा, इम्प्लिमेंट करा. कसं आहे, मी पहिले 70 दिवसाचा प्लॅन बनवला होता, पण कसं झालं आता 1 महिना अजून समोर गेली एक्झाम आणि ऑफलाईनच होणार आहे. तर कसं आहे, 100 दिवसाचा प्लॅन आपण करूया. आणि 100 दिवसाचा प्लॅन तुम्ही असं जर इम्प्लिमेंट करा तुम्ही फायदा होणार म्हणजे होणार. तर आपण काय करू ह्या व्हिडिओमध्ये, स्टेप बाय स्टेप जाऊ. स्टेप बाय स्टेप केलं तर चांगलं होईल, ठीक आहे ना. आणि थोडं माझ्याबद्दल सांगून देतो. कसं जे काही काही नवीन स्टुडंट जनरली जास्त जुने स्टुडंट आहे, पण एक काही नवीन स्टुडंट त्यांना सांगून इच्छितो का बा, म्हणजे मी कोणती प्रिलिम आता सांगा तुम्हाला कोणती म्हणजे प्रिलिम फेल नाही झालो आहे आणि ह्या वर्षी मला 2-3 पोस्ट भेटण्याचा चान्सेस पण आहे. हे म्हणजे काही फ्लेक्स नाही आहे, फक्त याच्यासाठी सांगत आहे का बा हा व्हिडिओ किती ऑथेंटिक आहे आणि किती वेल डायरेक्ट असणार आहे हे समजून घ्या. आणि हे जी मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगा ना, अशी कशी म्हणजे असंच नाही रॅन्डमली नाही सांगा रे. मी स्वतः माझ्या मित्रांना सांगत आहे, ते प्रिलिम निघत नव्हती त्यांची, ते दोन्ही प्रिलिम पास आहे आता 2026च्या. मी स्वतः म्हणजे इम्प्लिमेंट केली आहे स्वतःवरही आणि माझ्या मित्रांवरही. तर तुम्हाला फायदा होणार. आणि त्याची एकच कंडिशन आहे, तुम्ही 8-10 तास तुमची बसण्याची कॅपॅसिटी असली पाहिजे लायब्ररीमध्ये किंवा कुठे तुम्ही घरी जर अभ्यास करा तर घरी, ठीक आहे. हा व्हिडिओचं स्ट्रक्चर कसं असणार आहे बघा. आपल्या जे 30 ते 40 मिनिटं मी जेवढंही सांगणार फक्त तेवढंच इम्प्लिमेंट करता. कसं आपलं डायरेक्शन सांगून देतो एक वेळा. आपण पहिले जीएसची स्ट्रॅटेजी बघू का पूर्ण जीएस कसा वाचायचा. त्याच्यानंतर मॅथची बघणार. सायन्स खूप इम्पॉर्टंट, खूप पुराणा डिफिकल्ट जातो, पण तेवढा डिफिकल्ट सब्जेक्ट आहे नाही. आणि करंट अफेअर असं आपण बघणार. तर जास्त टाइमपास झालेला आहे, सॉरी त्याबद्दल तुमचा टाइम वेस्ट केला, पण इन्फॉर्मेशन सांगणं गरजेचं होतं. आता डायरेक्टली पॉईंटवर येऊया, जीएसचा अभ्यास कसा करावा. तर काय करू आपण माहित आहे, आपण नाही का जीएस साठी 5 रिव्हिजन करणार आहे आपण 100 दिवसामध्ये. 5 रिव्हिजन 100 दिवसामध्ये आपण करणार आहोत. तर ते कसं करायचं बघा. काय करायचं आहे तुम्हाला एक सांगतो. 7 दिवसामध्ये तुमचा एक जीएस कंप्लीट झाला पाहिजे. कसं वाचायचा जीएस, तुमच्याकडे जो पण जीएसचा मेन सोर्स असेल, मेन सोर्स म्हणजे मी हेच सांगतो, जे समजा हिस्ट्रीसाठी समाधान माझे नसेल ते जर तुम्ही बुक वाचता असाल तर ते बुक तुमचं 7 दिवसामध्ये संपलं पाहिजे. पूर्ण बुक सांगत आहे मी. आणि होते एका दिवसात तुम्ही जर 3 ते 4 तास त्याला दिला तर होते त्या एका म्हणजे जीएसला जर दिला तर. त्याच्यानंतर त्याच दिवशी काय करायचं, जर तुम्ही हिस्ट्रीचं समाधान महाजन वाचत असेल तर त्याच दिवशी तुम्ही काय करणार, जिओग्राफीचे पीवायक्यू सोडवणार 3 तास. 4 तास जर जीएस असेल तर 3 तास पीवायक्यू सोडवा दुसऱ्या जीएसचे, त्याच सब्जेक्टचे नाही सांगत आहे, दुसऱ्या जीएसचे. आणि हा हे व्हिडिओ म्हणजे कसं आहे, म्हणजे तुमचे क्लासेस आणि हे वगैरे क्लासेस असो किंवा तुम्ही सेल्फ स्टडी असो ते झालेलं असाल किंवा मिनिमम एकतरी अटेम्प्ट दिलेला राहो. आणि एकतरी अटेम्प्ट नाही दिलं तरी चालते, पण कमी कमी म्हणजे तुमचा अभ्यास 1 वर्षाचा तरी असावा. कारण का आता ह्या स्टेजवर आपण नाही काय म्हणजे बेसिक एकदम 0 पासून सुरू नाही करू शकत. मी सांगून राहिलो रिव्हिजन कशी करायची. हे रिव्हिजनची मेथड जर तुम्ही यूज केली तुम्हाला फायदा होणार. तर वापस पॉईंटवर येऊया आपल्या.
7 दिवसामध्ये तुम्हाला एक जीएसचं बुक पूर्ण वाचायचं आहे. समजा हिस्ट्रीचं तुम्ही समान म्हणजे 7 दिवसामध्ये वाचणार, तर 7 दिवसामध्ये तुम्ही जिओग्राफीचे पूर्ण पीवायक्यू सोडवणार. समजू शकतो मी 7 दिवसामध्ये पीवायक्यू पूर्ण सॉल्व्ह करणं डिफिकल्ट आहे. तर डिफिकल्ट आहे पण नामुमकिन नाही आहे. तर मी माझ्याकडनं होते, तुमच्याकडे पण होणार, प्रयत्न करा. आणि जर 1-2 टॉपिक सुटत असेल तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 1-2च म्हणत आहे, जास्त नाही स्किप करायचे. 1-2 जर सुटत असेल तर काही प्रॉब्लेम नाही, ते आपण नेक्स्ट रिव्हिजन मध्ये कव्हर करू. पण मी जेवढं मॅक्सिमम सॉल्व्ह करू शकता तेवढं करा. आणि सांगा 4 तास जीएस वाचा आणि 3 तास त्याची पीवायक्यू करा. आणि पीवायक्यू मध्ये एक गोष्ट सांगतो, पीवायक्यू कशी सॉल्व्ह करायचे. पहिले तर एक गोष्ट आहे, पीवायक्यू प्रत्येक सॉल्व्ह करायचा. प्रिलिम असो, मेन्स असो, राज्यसेवाचा प्रिलिमचा असो, मुख्यचा असो, काही वेगळं नाही आहे. सगळे पीवायक्यू सेमच असतात आणि काही अशी लेवल नसते. ते फक्त काय असते म्हणजे जो राज्यसेवाचा डिफिकल्ट क्वेश्चन, सॉरी आपल्या कंबाईनचा जो डिफिकल्ट क्वेश्चन होतो तो राज्यसेवाचा इझी क्वेश्चन होऊन जातो. आणि आपला ग्रुप सीचा जो डिफिकल्ट क्वेश्चन होतो तो कंबाईनचा इझी क्वेश्चन होऊन जातो. असं असते ते, बाकी काही नसते. म्हणून सांगतो कोणताही पीवायक्यू नाही स्किप करायचा. आणि सॉल्व्ह करताना प्रत्येक स्टेटमेंट एक्सप्लेन करायचा. जर मी सॉल्व्ह करून राहिलो तिथं काही एलिमिनेशन लावत नाही बसायचा. हा एलिमिनेशन केलं जर आन्सर बी आहे आणि समोर गेलो, तसं नाही करायचं मित्रांनो. काय करायचं, प्रत्येक स्टेटमेंट वाचायचा. का बा हा स्टेटमेंट हा बरोबर आहे, हा चुकला, हा बरोबर आहे, हा चुकला, मग आन्सर टिक करायचा. काऊन का इथं आपल्याला टाइम लावून नाही सोडवायचा. इथं तुम्ही काय करणार आहे, अनालिसिस करणार आहे पीवायक्यूचं, ते म्हणत आहे मी. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, पीवायक्यू सॉल्व्ह करताना काय करायचं माहिती आहे, जर 4 स्टेटमेंटचं तुम्ही एक्सप्लेन केलं तर कोणता स्टेटमेंट का बरं बरोबर आहे आणि कोणता स्टेटमेंट का बरं चूक आहे ते पाहायचं. आणि जर ते तुम्हाला समजत असेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता. आणि ऑनलाईन सर्च करताना सतर्क राहायचं. जनरली कधी कधी ऑनलाईन चूक पण देतो, तर तेवढं आपलं हे करायचं. आणि काही म्हणजे सोर्समध्ये पण तुम्हाला स्टेटमेंट माहिती पडून जाते का रॉंग आहे का चूक म्हणजे बरोबर आहे म्हणून. ठीक आहे, असं करायचं. तर एक वेळा पूर्ण लाईनअप सांगून देतो कसं करायचं. 7 दिवसामध्ये तुम्ही एक जीएस वाचणार, दुसऱ्या जीएसची पीवायक्यू करणार. मग पुढच्या 7 दिवसामध्ये काय करणार, तुम्ही जिओग्राफी वाचणार, हिस्ट्रीचे पीवायक्यू करणार. त्याच्यानंतर तिसऱ्या वीकमध्ये तुम्ही काय करणार, समजा पॉलिटी वाचणार तर इकॉनॉमिक्सची पीवायक्यू करणार. आणि चौथ्या वीकमध्ये काय करणार, तुम्ही इकॉनॉमिक्स वाचणार तर पॉलिटीची पीवायक्यू करणार. असं म्हणजे तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं जायचे. म्हणजे सोबतच तुम्ही 4 दिवसामध्ये 4 सब्जेक्टचे पूर्ण पीवायक्यू संपून जाणार. आणि कसं करायचं माहिती आहे, जर म्हणजे समजून घ्या मी पहिल्या वीकमध्ये जर हिस्ट्री वाचलं असेल तर दुसऱ्या वीकमध्ये मी त्याचे पीवायक्यू घेईल तेव्हाच. काऊन का तुमचे 2 रिव्हिजन त्याच जागेवर होऊन जाईल. आणि पीवायक्यू आणि सिलेबसमध्ये काही म्हणजे वेगवेगळं नसतं, दोन्ही सेमच असतात. आणि एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही रीडिंग करणार असाल 7 दिवसाची, त्यामध्ये सगळं अंडरलाईन करत चालायचं. सगळं अंडरलाईन करत चालायचं. काय सांगा ते, मी अंडरलाईन करत चला. आणि एक गोष्ट अजून सांगतो, जो पण पीवायक्यू तुमच्या सोर्समध्ये ऍड नसेल, तो तुमच्या सोर्समध्ये ऍड करा. कसं ऍड करणार, जर एखादा स्टेटमेंट विचारला असेल तुमच्या याच्यामध्ये नसेल तर ऍड करायचं. मी काय सांगा, ते क्वेश्चन पण ऍड करा आणि स्टेटमेंट पण ऍड करा. जर एखादा क्वेश्चन विचारला असेल त्याच्यामधले 3 स्टेटमेंट तुमच्या बुकमध्ये आहे आणि एक स्टेटमेंट नाही आहे तर तो ऍड करा. बरोबर आहे. आणि एखादा चूक स्टेटमेंट दिला असेल, तो पण नसेल तर त्याला बरोबर करून तुमच्या सोर्समध्ये ऍड करा. म्हणजे आपलं अल्टिमेट सोर्स आपल्याला बुक असलं पाहिजे. बघा, एक अजून काही पोरं काय करतात, बुक पासून नोट्स बनवतात. ते पण मला काही प्रॉब्लेम नाही. बघा, मी सेल्फ लेवलला कधी बनवल्या नाही नोट्स. मी तर नेहमी बुकच वाचतो, तोच माझा अल्टिमेट सोर्स होता. पण तुम्ही जर बनवत असाल तर चालेल मला. मग तुम्ही बुकमध्ये नाही ऍड करून पीवायक्यू तुमच्या नोट्समध्ये ऍड करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कळलं असेल तुम्ही. म्हणजे पहिला प्लॅन आपला किती दिवसात आहे, 28 दिवसाचा. 28 दिवसामध्ये तुम्ही 4 जीएसचे सब्जेक्ट संपवणार, त्याचे पूर्ण पीवायक्यू संपवणार. हे झाली आपली पहिली रिव्हिजन. ठीक आहे. सेम दुसरी रिव्हिजन मध्ये पण तुम्ही काय करणार, सेम स्ट्रॅटेजी यूज. फक्त काय करायचं, जर मी म्हणजे लास्ट वीक मध्ये जर चौथ्या वीकमध्ये पहिल्या रिव्हिजनच्या चौथ्या वीकमध्ये जर मी पॉलिटी वाचलं होतं आणि इकॉनॉमिक्सचे पीवायक्यू केले होते, तर मी काय करणार, सेकंड रिव्हिजन मध्ये पहिल्याच वीकमध्ये पहिला सब्जेक्ट माझा कोणता असणार, इकॉनॉमिक्स. आणि त्याच्यामध्ये मी काय करणार, पूर्ण अंडरलाईन आणि वाचणार आणि अंडरलाईन करणार. का बा हा पीवायक्यू होता, हा मी म्हणजे वाचला होता तिथं, एक अंडरलाईन करून घेईन. काऊन का तुम्ही मागे पीवायक्यू वाचलेले आहे, तर ते तुम्ही अंडरलाईन करणार. आणि जर तुमच्या सोर्समध्ये तो पीवायक्यू नसेल तर तुम्ही लिहून घेणार. आणि एक अजून, जेव्हा तुम्ही मागं वाचणार होते, जेव्हा मागं तुम्ही पीवायक्यू केलेले होते, त्या पीवायक्यूला गोल पण करायचा. जर एखादा पीवायक्यू तुमचा चुकत असेल तर, जर 100 पैकी 100 पीवायक्यू तुम्ही सॉल्व्ह करा, त्याच्यामध्ये 20 ते 30 क्वेश्चन तुमचे चुकणार. ठीक आहे. बघा, इथं एक म्हणजे वेगळी गोष्ट सांगतो. कसं आहे बघा, माझ्याजवळ ना काही इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे नाही का बा तुम्हाला शिकवू म्हणून. तर कसं मी प्रयत्न करत आहे का बा जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे का मी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही थोडं एफर्ट्स घ्या का बस तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. मी पण माझ्या प्रयत्न करत आहो. कसं आहे, आता बोर्ड गेलं नाही का तुम्हाला असं लिहून दाखवा 70 दिवस आणि 100 दिवस, तसं काही जमणार नाही. तर मी तोंडी सांगत आहे, तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. आणि जर नाही काही समजलं, मला पर्सनली मेसेज करा, मी पर्सनली समजून सांगाल तुम्हाला का कसं प्लॅन असतो म्हणून. आणि जर नाही समजलं तेव्हा मेसेज करा, जास्त मेसेज नाही करा. मी प्रत्येकाला रिप्लाय कसं देऊ शकेल. ठीक आहे. दुसरं म्हणजे काय झालं, आपलं पहिली रिव्हिजन 28 दिवसाची झाली, दुसरी रिव्हिजन पण 28 दिवसाचीच असणार आहे आपली.
4 सब्जेक्ट 28 दिवसामध्ये संपवणार आणि सेम त्याचे पीवायक्यू पण करणार. म्हणजे डेली 7 तास तुम्हाला कशाला द्यायचं, फक्त आणि फक्त जीएसला द्यायचं आहे. आणि द्या, फायदा होतो, द्या. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करणार आहे, त्याच्यानंतर काय झालं आपलं, म्हणजे पहिली जी रिव्हिजन होती ना ते सेम तशीच दुसरी रिव्हिजन करायची. आता काही गोष्टी आहेत जे आपल्याला जीएस मध्ये लक्षात ठेवायचं, ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, आता जीएस मध्ये काही ऍडिशनल गोष्टी काय म्हणजे लक्षात ठेवायचं. बघा, जो आपला पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स आहे याची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पूर्ण क्लिअर करून ठेवायची. म्हणजे कोणताही क्वेश्चन जर कन्सेप्टवर आला असेल तर तो कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून ठेवा. जो पण कन्सेप्ट पीवायक्यू मध्ये विचारला आहे तो कन्सेप्ट तुमचा क्लिअर असला पाहिजे. तो पॉलिटीमध्ये असो किंवा इकॉनॉमिक्स मध्ये असो. ह्या 2 सब्जेक्टमध्ये क्वेश्चन कन्सेप्च्युअल पण येतात आणि फॅक्च्युअल तर आपण करणार असो. आणि डेटा कोणता पाठ करायचा, जो पीवायक्यू मध्ये विचारलाय तो डेटा पाठ करायचा आणि त्याच्या आजूबाजू जास्त डेटा पाठ करत बसायचा नाही. ठीक आहे. आणि आपलं हिस्ट्री आणि जिओग्राफी, त्याचं काय करायचं, याचं पाठांतर जास्त करायचं. जे 2 सब्जेक्ट पहिले सांगाले पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पूर्ण क्लिअर ठेवा. काऊन का त्याचे क्वेश्चन कन्सेप्टवर येतात आणि त्याच्यामध्ये पीवायक्यू एक्झॅक्ट रिपीट नाही होत. काय होते, ते कन्सेप्टवर घुमवतात आपल्या तिथं. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर असेल तुमचे आन्सर बरोबर आहे ना, आणि जर कन्सेप्ट क्लिअर नसेल तर मग ते स्टेटमेंट आपण रॉंग करून येतो. आणि सेम म्हणजे आता इकडे काय करायचं आपल्याला, जिओग्राफी आणि हिस्ट्रीमध्ये इथं पाठांतर करा. याचे जेवढे जास्त रिव्हिजन करता येईल तेवढे जास्त करायचं. असं म्हणजे हे लक्षात ठेवायचं तुम्ही अभ्यास करताना. जेव्हा जे आपला 28 दिवसाचा प्लॅन तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहे त्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचा का 2 सब्जेक्टले कन्सेप्च्युअल जायचं, दोघाला फॅक्च्युअल जायचं. ठीक आहे ना. आणि इंडियाचा पण जिओग्राफी करा. मोस्ट ऑफ द मुलं नाही करत. ठीक आहे ना. इंडियाचं जिओग्राफी करा. अजून तर जीएस बद्दल काही राहिलं नाही. आता आपण पुढं म्हणजे मी आता तुम्हाला सायन्स बद्दल सांगतो. जनरली त्या पोरांना त्याच्याबद्दल थोडंसं डाऊट असते. बघा मित्रांनो, आता जीएसचा आपला 28 दिवसाचा प्लॅन संपला. सॉरी आता काय झालं माहिती आहे, मी सायन्सचं थोडं नंतर सांगतो तुम्हाला. कसं जीएस पूर्ण करायचं आहे आपला 28 दिवस असे आपले 2 रिव्हिजन झाल्या होत्या. आणि अजून आपले दिवस अजून बाकी आहे ना. 100 दिवसाचा प्लॅन होता ना आपला, म्हणून 28 आणि 28 हे किती झाले समजून घ्या. नियर अबाउट हे 60 होऊ राहिले. आता अजून आपले 40 दिवस उरलेले आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर बघा आपले हे 7 दिवसामध्ये तुम्ही रिव्हिजन केलं जातो. आता काय करायचं, जे तुम्ही 7 दिवसामध्ये सब्जेक्ट केला होता तो 4 दिवसामध्ये करायचा आहे तुम्हाला. तुम्ही म्हणा सर होणार काय, तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त आणि फक्त जे तुम्ही अंडरलाईन केलंय 2 रिव्हिजनामध्ये फक्त तेच वाचायचं आहे 16 दिवसामध्ये. सॉरी 4 दिवसामध्ये. जर हिस्ट्रीचं मी बुक घेणार त्याच्यामध्ये मी जे अंडरलाईन केलंय ते 4 दिवसामध्ये संपवणार. आणि त्यालाच साईड बाय साईड काय करणार, जे पीवायक्यू मध्ये मी गोल केले होते, मी सांगितलं तुम्हाला का पीवायक्यू सॉल्व्ह करताना जे पीवायक्यू तुम्हाला डिफिकल्ट वाटत होते किंवा काय कोणत्या पीवायक्यू मधला एखादा स्टेटमेंट डिफिकल्ट वाटत होता ते सगळं तुम्ही काय वाचणार आहे. म्हणजे पीवायक्यूला पण एक नोट सारखं वाचणार आहे तुम्ही. ठीक आहे ना. सॉल्व्ह नाही करणार आहे. आणि तसंच इकडे तुम्ही जीएसला तसं वाचणार आहे. 4 दिवसामध्ये तुम्हाला एक जीएस संपवायचा. होते काय, तर माझ्याकडनं होते, तुमच्याकडून पण होते. कसं आहे बघा मित्रांनो, मी अंतरिक्षमधून आलेला नाहीये आणि काही वेगळा माणूस नाहीये. तुमच्या सोबतचा म्हणजे तुमच्या सोबत बसणारा मुलगा आहे. तर माझ्याकडून होते, तुमच्याकडून येते. जर फिल्म पास करायचं नाही, एफर्ट्स घ्या लागेल माणसाले. थोडंसं दिमागावर जोर टाकायचं. काय होते, हे काही ब्लास्ट नाही होणार आहे आपलं, बरोबर नाही काय. फक्त थोडी जास्त मेहनत करावी लागते. आणि मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर जेव्हा पण काय असते माहिती माणसाले, माणूस 2 तास बसते आणि थोडंसं म्हणजे फिनिश करण्याच्या आधी माणसाच्या म्हणजे याचं ते करायचं मन नाही. तर काय करायचं, असं म्हणायचं फक्त मी 10 सेकंड करतो म्हणून. म्हणजे ही मी ट्रिक यूज केली आहे, तर याचा फायदा होतो. काय करणार 10 सेकंड, मग 10 सेकंडचं 1 मिनिट करायचं, 1 मिनिटचं 1 तास करायचं. म्हणून अशी थोडीशी कॅपॅसिटी वाढवत राहायची. होते माणसाकडनं, काही नाही. एक वेळा नाही होणार, दुसऱ्यांदा होणार, दुसऱ्याने तिसऱ्यांदा होणार. आणि कन्सिस्टन्सी ठेवायची. काय माहित आहे, 6 तास तरी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. सॉरी 6 दिवस तरी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. एक दिवस तुम्ही आराम करा संडेच्या दिवशी काही प्रॉब्लेम नाही, पण 6 दिवस तरी कन्सिस्टन्सी ठेवा. आणि 7व्या दिवशी पण असं नाही की एकदम आरामच करायचा, थोडा कमी अभ्यास करायचा तर चालेल. काऊन का आपल्याला 7 दिवसामध्ये सायकल रिपीट करायची असते म्हणून. आणि थोडा लंबा पिरियड असतो म्हणून 1 दिवस ब्रेक पाहिजेच माणसाला. ठीक आहे ना. आपण टॉपिकवरून भटकलो होतो, आपण टॉपिकवर येऊ. काय म्हटलं तुम्हाला, 28 झालं. मग काय करायचं, 4 दिवसामध्ये एक जीएसचा सब्जेक्ट संपवायचा आहे. आणि त्याच्यासोबतच त्याच 4 दिवसामध्ये तुम्ही दुसऱ्या जीएसची पीवायक्यू करणार. समजा मी जिओग्राफीच्या 4 दिवसामध्ये वाचत असेल तर मी हिस्ट्रीच्या 4 दिवसामध्ये पीवायक्यू संपवणार. असं मी पॉलिटीचं जर वाचत असेल तर तिकडे इकॉनॉमिक्सच्या 4 दिवसामध्ये पीवायक्यू संपवणार. असं तुम्हाला साईड बाय साईड करत जायचं आहे. असं तुम्ही किती दिवसापर्यंत पूर्ण होतात मला, 4 चौक 16 दिवसामध्ये तुमचं एक अजून तिसरी रिव्हिजन पूर्ण होऊन जाणार. अजून सेम आता समोर काय करायचं, अजून पुढच्या 16 दिवसामध्ये सेम शेड्यूल रिपीट करायचा आहे. म्हणजे जे आपण 28 दिवसाचा प्लॅन 2 वेळा इम्प्लिमेंट केला होता, तसं तुम्ही 16 दिवसाचा प्लॅन पण 2 दिवसामध्ये 2 वेळा इम्प्लिमेंट करणार. ठीक आहे ना. थोडा समजायला तुम्हाला डिफिकल्ट जात असेल, पण कसं आहे तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. पहिला प्लॅन 28 दिवसाचा, त्याची एक रिव्हिजन पूर्ण अजून 28 दिवसामध्ये,
म्हणजे 28-28. आता एक प्लॅन 16 दिवसाचा, त्याची एक अजून रिव्हिजन 16 दिवसामध्ये, म्हणजे तिकडे आपले 60 झाले होते, इकडे 16 × 32 झाले. आता ठीक आहे, आता तुमचे उरले 10 दिवस, शेवटचे 10 दिवस. ठीक आहे, तर त्या 10 दिवसामध्ये तुम्ही काय करणार, प्रत्येक सब्जेक्ट 2 दिवसामध्ये संपवणार. प्रत्येक सब्जेक्ट 2 दिवसामध्ये संपवणार. आपण याची इथं कशाची गोष्ट करत आहोत, फक्त जीएसची. बाकी इथे आपण समोर बघणार आहोत बाकी सब्जेक्ट. इथं फक्त जीएसची गोष्ट चालू आहे. तर काय करणार तुम्ही, 2 दिवसामध्ये जीएस संपवणार आणि तिकडे त्याच दिवशी दुसऱ्या जीएसचे पीवायक्यू वाचणार. बघा, पीवायक्यू सायमल्टेनियसली घेऊन चालायचं आहे आपल्याला. पीवायक्यू इज द मोस्ट इम्पॉर्टंट डेटा यू एव्हर हॅव. खरंच मित्रांनो, ह्या गोष्टीवर लक्षात ठेवा. पीवायक्यू बायबल आहे. मी गोष्ट तुम्हाला सुरुवातीला म्हटली नाही, पण पीवायक्यू इज बायबल. खरंच बायबल आहे ते. जर ज्यानं पीवायक्यू केलं ना, तो माणूस पास होशिवाय राहूच नाही शकत. मी एवढा फिल्म कॉल झालो, मला ते 21,000 आहे, ते तोंड पाठ आहे. एकही प्रश्न तुम्ही मला डोळे बंद करून विचारला ना, मी झोपीत सांगू शकतो तुम्हाला, एवढा पाठ आहे. कोण पाठ आहे, रिव्हिजनच तेवढ्या वेळा केलं आहे. मी सगळ्यात जास्त जर कोणतं बुक वाचलं असेल तर 21,000 असेल. माझ्याकडे 3 एडिशन आहे 21,000चे. काय सांगू तुम्हाला. तर मग तेच पीवायक्यू इज बायबल लाईक. आणि ते टेस्ट सिरीज बद्दल पण समोर सांगतो. तर काय आपला प्लॅन आहे, 28-28 आणि 16-16. 28 दिवसामध्ये पहिली रिव्हिजन, दुसरी 28, मग 16 दिवस, मग 16 दिवसात. नंतर लास्टची रिव्हिजन काय करायचं, प्रत्येक सब्जेक्ट 2 दिवसामध्ये. 2 दिवसामध्ये हिस्ट्री, 2 दिवसामध्ये जिओग्राफी, 2 दिवसामध्ये पॉलिटी आणि 2 दिवसामध्ये इकॉनॉमिक्स. आणि सेम तिकडे पीवायक्यू पण 2-2 दिवसामध्ये पीवायक्यू असणार. सर एवढे पीवायक्यू 2 दिवसामध्ये होणार का, तर त्या दिवशीपर्यंत तुम्ही 4 रिव्हिजन केलेल्या होते ना, काऊन नाही होणार. कारण काहीच असे पीवायक्यू राहतात जे तुम्ही गोल केले राहतात. काही 100 पैकी 100 पैकी थोडी गोल केलेले असतात, 20 केलेले राहणार आणि त्याच्या पण तुम्ही 4 रिव्हिजन केलेल्या आहे. त्याच्यानंतर मग प्रत्येक याच्यावर तुम्हाला एवढं थोडी लागणार आहे. जे तुम्हाला आठवत नाही तेच तुम्ही वाचणार आहे ना. फक्त ते तुमच्या लेवलवर तुम्हाला डिसाईड करायचं आहे, मला कोणता टॉपिक वीक जातो आणि कोणता स्ट्रॉंग जातो. फक्त वीक वालेच थोडेसे म्हणजे लास्टमध्ये करायचे, म्हणजे जे 2 दिवसाची रिव्हिजन त्याच्यामध्ये फक्त वीक वालेच टॉपिक करायचे. ठीक आहे ना. आता काही दिवस जर उरले असेल प्लॅनमध्ये, म्हणजे कसं होणार, हे आपल्या प्लॅननुसार जर काही दिवस उरले तर ते कसं आहे, मी याच्यासाठी ठेवलेलं आहे. कधी माणसाचा अभ्यास करण्याचं मन होते, कधी काही फायनान्शियल प्रॉब्लेम येऊन जाते, फॅमिली प्रॉब्लेम येऊन जाते, कधी फायनान्शियल प्रॉब्लेम पण येऊन जाते. आपल्या पोराला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम तोच असतो. आणि काही प्रॉब्लेम येऊन जाते. त्याच्यामुळे बाकी दिवस स्किप करून तुम्ही एवढं प्लॅन इम्प्लिमेंट करा. कसं म्हणजे टोटल वेळा कॅल्क्युलेट करू आपण. 28 दुने समजून घ्या, तो आपले झाले 56 दिवस आणि हे 16 दुने आपली 32 दिवस आणि 32 आणि 8 दिवस म्हणजे 40. 40 आणि 56 किती दिवस झाले आपले, म्हणजे 40 आणि 56 आपले 96 दिवस झाले. ठीक आहे, म्हणजे 96 दिवसाचा प्लॅन आहे. आणि एक्झामला नियर अबाउट मिळण्यासाठी 104 दिवस बाकी आहे. हे नवीन डेटनुसार सांगत आहे मी, जे 25 ऑक्टोबरला होणार आहे त्याच्यानुसार. ठीक आहे ना. आता हे झालं आपलं जीएस बद्दल. लास्टला मी तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल पण सांगणार. टेस्ट सिरीज कसं सॉल्व्ह करायचं, पेपर कसे सॉल्व्ह करायचे ते सांगणार आहे. ते वेगळ्या प्लॅन मध्ये आपलं. हे फक्त आणि फक्त आपलं जीएस होता. आता बघू आपण सायन्स. मी पाणी पितो. बघा मित्रांनो, सायन्स बऱ्यापैकी मुलांना डिफिकल्ट जातो. तर बघा, सायन्स डिफिकल्ट आहे, पण तेवढा डिफिकल्ट नाही जेवढा आपण त्याला घेऊन बसतो. का 1-2 मार्क येऊ राहिले म्हणून एवढा डिफिकल्ट नाही. ॲव्हरेज मार्क घेणं सोपी आहे. तर जनरली मी काय बघितलंय, पोरं राहिले सायन्सचे म्हणजे जीएसचे पोरं पीवायक्यू करतात, पण सायन्सचे पीवायक्यू इग्नोर करतात. सायन्सचे पीवायक्यू करत नाही. एक तुम्हाला गोल्डन बीट सांगतो. आता जे ग्रुप बी फिल्म झाला ना 2026चा, त्याच्यामध्ये 15 पैकी 12 क्वेश्चन पीवायक्यू होते. कोणी तुम्हाला सांगितलं नसेल, मला माहिती सांगितलं का नाही सांगितलं, तर 11 ते 12 पीवायक्यू म्हणजे हे होते, काय म्हणते पीवायक्यू होते. आणि असं मी डायरेक्टली कॉपी पेस्ट केले जाईन, ते थोडंसं चेंज करून ते पीवायक्यू विचारतात. 11 ते 12 क्वेश्चन पीवायक्यू येणं म्हणजे एक सब्जेक्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर ते पण सायन्स सारख्या सब्जेक्टमध्ये. मला आउट ऑफ मार्क आहे सायन्समध्ये, इथं याच्यामध्ये ग्रुप बी प्रीलिममध्ये आता जे झाली 26ची. तर बघा, म्हणजे हे काही मोठेपणा नाही आहे. तुम्ही पण घेऊ शकता, काही नव्हतं तिथे 12 पीवायक्यूच होते ना, काही नाही येणार आउट ऑफ मार्क. म्हणून सांगा ते सायन्सचं काय करा, सगळ्यात पहिले ज्या पुरेले 1-2 मार्क येतात त्यांना फक्त पीवायक्यू पाठ करा. पहिला तुमचं काय करणार, हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पीवायक्यू पाठ करायला बसणार. त्याच्यानंतर माझ्या प्लॅन इम्प्लिमेंट करा. खरंच सांगतो, जे 1-2 मार्क येत असेल तर त्यांना फक्त काय करा, सायन्सचे पीवायक्यू इम्प्लिमेंट करा. आता त्याच्यानंतर तुम्हाला प्लॅन सांगतो की सायन्सचा अभ्यास कसा केला पाहिजे. तर सेम आपण 28 दिवसाचा प्लॅन बनवू पहिले आणि नंतर त्याची रिव्हिजन करू. काय करणार तुम्ही, 7 दिवसामध्ये बायोलॉजी संपवणार. आणि संपवणार कसं, बायोलॉजीचं मी बुक घेणार आणि त्याच्या काय करणार, बायोलॉजीचं बुक घेणार आणि आपला जे लोकसेवाचा बुक आहे तो घेणार. त्याच्यामध्ये काय करणार, सगळ्या मी लोकसेवाच्या बुकमध्ये पाहणार कोणत्या टॉपिकवर सगळ्यात जास्त पीवायक्यू विचारले आणि त्याला ऑर्डरनुसार विचारणार, म्हणजे लावणार का सगळ्यात जास्त ह्या टॉपिकवर आहे, त्याच्यानंतर ह्याच्यावर त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यावर त्याच्यापेक्षा कमी, असं करून तुम्ही काय करणार, म्हणजे असे 8 ते 10 टॉपिक काढणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजे जे तुम्ही काय करा, जेवढे जास्त पीवायक्यू ज्या टॉपिकवर विचारले आहे ते असे 8 ते 10 टॉपिकची लिस्ट काढा, किंवा ते लिस्ट मी तुम्हाला पण प्रोव्हाइड करेल. पण मी म्हणलं स्वतः लेवलवर करा, कारण की कसं आहे, तुम्हाला स्वतःला माहित पडेल का बघ कोणत्या टॉपिकवर बायोलॉजीमध्ये म्हणत आहे मी स्पेशली पीवायक्यू विचारतात. आणि तेवढेच टॉपिक तुम्ही 7 दिवसामध्ये संपवा.
7 दिवसली डेडिकेटली फक्त बायोलॉजी वाचा. आता दुसरं, पुढच्या 7 दिवसामध्ये तुम्ही काय करणार दुसऱ्या सब्जेक्टसाठी? तर काय करणार, 4 दिवसामध्ये 7 दिवसापैकी दुसऱ्या 7 दिवसापैकी 4 दिवसामध्ये मी फक्त फिजिक्सचे PYQ वाचणार. आणि पुढच्या 3 दिवसामध्ये माझा जो पण फिजिक्सचा सोर्स असेल मी तो सोर्स वाचेल. ठीक आहे. आणि त्याच्या पुढच्या 7 दिवसामध्ये काय करेल, केमिस्ट्रीचे 4 दिवसात PYQ संपवणार आणि 3 दिवसामध्ये त्याचा सोर्स वाचेल. बघा, मी 3 दिवसामध्ये सोर्स वाचण्याचं म्हणत आहे तुम्हाला, तुम्ही म्हणाल डिफिकल्ट आहे, तर तसं काही नाहीये, सोपी आहे, होते. तुम्ही करण्याचा प्रयत्न तर करा. आणि आता आले आपले लास्टचे 7 दिवस, 28 दिवसापैकी लास्टचे 7 दिवस. तर त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, तिन्ही सब्जेक्टचे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या सगळ्या विषयाचे PYQ तुम्हाला कंबाईनली स्वतःहून सॉल्व्ह करायचे आहे. बघा, मी इथं PYQ ला एक सेपरेट सब्जेक्ट घेऊन चालत आहे आणि तुम्ही पण तसंच घेऊन जायला पाहिजे. तेव्हा कुठं आपल्याला फिजिक्समध्ये ॲव्हरेज मार्क येईल. मी असं नाही म्हणत एक्स्ट्राऑर्डिनरी येईल म्हणून, पण ॲव्हरेज तरी मार्क येईल आणि तेवढ्यामध्ये तुम्ही प्रिलिम पास होऊ शकता. ठीक आहे ना. एक वेळा रिपीट करतो मी काय सांगितलं. 7 दिवसामध्ये तुम्हाला प्रायोरिटी टाईज बायोलॉजीचे PYQ वाचायचं, बायोलॉजीचा सोर्स वाचायचा आहे. पण ते पण कसं, PYQ नुसार, म्हणजे असं का बा PYQ सगळ्यात जास्त ॲनिमल क्लासिफिकेशनवर विचारले आहे तर मी ते करणार. आणि एक अजून गोष्ट, ॲनिमल क्लासिफिकेशन, प्लांट क्लासिफिकेशन, प्लांट ॲनाटॉमी, प्लांट हार्मोन, मी इथंच तुम्हाला काही टॉपिक सांगत आहे. आणि त्याच्यानंतर आपले प्लांटच्या बिमाऱ्या आणि ॲनिमलच्या बिमाऱ्या, हे टॉपिक 5-6 टॉपिक हे तर कराच. आणि 1-2 टॉपिक अजून पाहून घ्या, त्याच्यातले कोणते इम्पॉर्टंट हे सेल झालं, मला पूर्ण आता आठवत नाही, आता जेवढे आठवले सांगितलं तुम्हाला. हे टॉपिक तरी करा, म्हणजे डेडिकेटेडने करा. काऊन का वारंवार प्रश्न याच्यावरच येत आहे, म्हणून सांगत आहे का बा बायोलॉजीमध्ये हे टॉपिक फोकस करा. आणि बायोलॉजी फोकस ओरिएंटेड सब्जेक्ट आहे, पूर्ण करण्याचा सब्जेक्ट नाही आहे, फोकस ओरिएंटेड करायचा आहे. ठीक आहे. आणि एक अजून गोष्ट, जेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे PYQ वाचाल ते तुमच्या सोर्समध्ये ऍड करा. काऊन का फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये करण्यासारखं तर हे अंतरिक्ष कमी आहे. काऊन का पूर्ण अंतरिक्षाने आहे, पूर्ण आपली जी धरती दुनिया बनलेली आहे ना, हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीनंच बनलेली आहे. त्यामुळे ते पूर्ण तुम्ही करू नाही शकत, ना मी करू शकतो. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह मध्ये आपल्याला एक्सपर्ट बनायचं नाही आहे, पास करायची एक्झाम. तर पास करण्यासाठी काय करायचं, PYQ ओरिएंटेड जायचं. आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये तसंच जा. बायोलॉजीमध्ये तुम्ही थोडं डीप गेलं तर मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये फक्त आणि फक्त PYQ ओरिएंटेडच जा. ठीक आहे ना. PYQ ज्याच्यावर वारंवार विचारले तेच टॉपिक करणार मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये, आणि ते टॉपिक करणार आणि PYQ पाठ करणार फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे. आणि ते काय करणार तुम्ही सोर्समध्ये ऍड करा, तुमच्या सोर्समध्ये. ठीक आहे ना. असं करायचं. आणि लास्टच्या 7 दिवसामध्ये सांगायला तुम्हाला फक्त काय करायचं, पूर्ण PYQ वाचायचे, पूर्ण सब्जेक्टचे, काय सायन्सचे, म्हणजे बायोलॉजीचे, फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे. हे झालं आपलं 28 दिवसाचा प्लॅन. ठीक आहे. आता पुढचे 28 दिवस बघू. जसं आपण GS साठी केलं होतं 28, 28, 16, 16 आणि 2, 8, 28, 28, 16, 16 आणि 8 दिवसाचा असा प्लॅन केला होता. तसंच आपण काय करू आता, सायन्ससाठी पण करू. आता 28 दिवसाचा प्लॅन सांगितला तुम्हाला. आता पुढच्या 28 दिवसामध्ये काय करणार आहे, हाच प्लॅन तुम्ही रिपीट करणार आहे. काय, 7 दिवसामध्ये बायोलॉजी संपवणार मी. त्याच्यानंतर काय करेल मी, 4 दिवस फिजिक्सचे PYQ असेल, 3 दिवस फिजिक्सची थेरी वाचणार. त्याच्यामध्ये काय करणार, थेरीमध्ये PYQ अंडरलाईन करेल. आणि जर PYQ तो मेन्शन नसेल बुकमध्ये तर मी तो PYQ इथून तिकडे ऍड करेल. एकही PYQ मिस करायचा नाही मित्रांनो, प्रत्येक PYQ इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर केमिस्ट्रीमध्ये पण तसंच करणार मी. 4 दिवस PYQ, 3 दिवस त्याचा बुक असेल, नोट्स असेल, जे तुम्ही यूज करत असाल कोणतेही यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. पण PYQ नका सोडू. आणि त्याच्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये काय करणार, फक्त आणि फक्त PYQ. म्हणजे इथं कुठे झालं, काय झालं, आपलं पूर्ण आपले सायन्सचे PYQ पण संपले आणि आपला सोर्स पण समजला. त्याची 2 रिव्हिजन झाले आपल्या. पुढे काय करणार तुम्ही, 4 दिवसामध्ये पूर्ण बायोलॉजी संपवणार. आणि पुढच्या 4 दिवसामध्ये काय करणार तुम्ही, केमिस्ट्री संपवणार. इथं केमिस्ट्री फक्त म्हणजे ते काय करणार तुम्ही, तुमचा सोर्स वाचणार. काऊन का त्याच्यामध्ये PYQ तुम्ही ऑलरेडी ऍड केलेल्या मागच्या 2 रिव्हिजन मध्ये. त्यामुळे सांगत आहे मी की मागच्या 2 रिव्हिजन मध्ये PYQ त्याच्यामध्ये ऍड करायचा. तेव्हा कुठे तुम्हाला इथं तुमचा जो सोर्स असेल ना, तो 1 सोर्स असेल, त्याच्यामध्ये PYQ पण ऍड असेल. आणि तुमचा म्हणजे काही इम्पॉर्टंट बिट्स पण असतात असे, जे फक्त बुक्समध्ये असतात, ते PYQ मध्ये विचारलेल्या नाही, नवीन विचारण्यात जाणाऱ्या बिट्स. ठीक आहे ना. आणि पुढच्या 4 दिवसामध्ये फिजिक्स करणार, 4 दिवसामध्ये बायो, 4 दिवसामध्ये फिजिक्स आणि 4 दिवसामध्ये केमिस्ट्री. त्याच्यानंतर उरले आपले लास्टचे 4 दिवस. त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही, फक्त आणि फक्त PYQ काढणार मी लोकसेवाचा आणि डायरेक्ट सॉल्व्ह करणार. ठीक आहे ना. तुम्ही मला सर 4 दिवसामध्ये PYQ होणार का, जेवढे तुमच्याकडून होऊ शकते तेवढे करा. मी म्हणतो उलट जा, फिजिक्स आणि केमिस्ट्रीची PYQ जास्त करा. बायोलॉजीचे नाही केले तरी चालेल. बायोलॉजी थोडं डीप जाण्याचा सब्जेक्ट आहे, त्याच्यावर जास्त प्रश्न विचारतात आणि वेगळे विचारतात.
पण फिजिक्स आणि केमिस्ट्री सध्या तरी ते पीवायक्यू ओरिएंटेड चाललं, तर आपण फक्त पीवायक्यू ओरिएंटेड जाऊ. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पीवाय करा, जाऊ द्या. बाकी बायोलॉजीचे नका करू. 4 दिवसामध्ये फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पीवायक्यू करा. ठीक आहे ना. पुढच्या 16 दिवसामध्ये काय करणार, सेम प्लॅन रिपीट करणार. डबल सांगण्याची गरज नाही. तुम्ही म्हणाल तेच तिथे रिपीट करत आहे, समजून घ्या. 28, 28, 16, 16. 16 दिवसामध्ये काय करणार, 4 दिवसामध्ये मी बायोलॉजी वाचणार, 4 दिवसामध्ये मी करणार फिजिक्स वाचणार, 4 दिवसामध्ये केमिस्ट्री वाचणार, आणि लास्टच्या 4 दिवसामध्ये काय करणार, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पीवायक्यू करणार. ठीक आहे ना. असं करा. त्याच्यानंतर पुढच्या 16 दिवसामध्ये सेम प्लॅन रिपीट करा. आता उरले लास्टचे आपले 10 दिवस. ठीक आहे ना. त्याच्या म्हणजे लास्टचे 8 दिवस. त्याच्यामध्ये काय करणार, 2 दिवसामध्ये मी फिजिक्स वाचेल, सेम 2 दिवसामध्ये मी केमिस्ट्री वाचेल, आणि लास्टच्या 2 दिवसामध्ये मी काय करेल, पीवायक्यू करेल फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे. आणि हे सगळं केल्यानंतरही जर काही टाइम उरला, त्या दिवसामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त पूर्ण सब्जेक्टचे पीवायक्यू करून जा. म्हणजे फक्त पीवायक्यू करा. लास्टच्या दिवसामध्ये फक्त पीवायक्यू वाचा, बाकी काही नाही. ठीक आहे ना. बघा, जीएस मध्ये मी काही सेक्शन विसरलो, ते मी तुम्हाला लास्टला सांगतो. मला म्हणजे आता आठवले, ते नंतर सांगाल तुम्हाला. का बा, जेव्हा आपलं लास्टचा जो आपला वीक असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो. ते आपले 10 मार्क इन्क्रीज करू शकतो जर राऊंड रॉबिनला यूज केला. तर जीएस मध्ये लास्टच्या 7 दिवसामध्ये काय व्हायचं मी लास्टला सांगतो. कारण आता फिजिक्स चालू आहे, आपलं सायन्स चालू आहे. तर सायन्सचा प्लॅन कसा सांगितला, 28, 28 आणि 16, 16 आणि लास्टचा 8 दिवस. आणि काही टाइम उरला त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, फक्त आणि फक्त पीवायक्यू करणार. ठीक आहे. हे झालं आपलं सायन्सचं. आता सांगतो तुम्हाला मॅथ्सचं. मॅथ्सचं काय करायचं आहे बघा मित्रांनो. म्हणजे मॅथ आपल्याला 20 मार्क्सला आहे, समजून घ्या. म्हणजे 1/5 म्हणजे 20% आपले फक्त आणि फक्त एक सब्जेक्ट डिसाईड करणार आहे. सगळ्यात जास्त मार्क देणारा सब्जेक्ट आहे मॅथ. पण जनरली महाराष्ट्राचा विषय असा आहे, ज्याचे सायन्स आणि मॅथ चांगले आहे ते प्रिलिम पास होतात, ज्याचं सायन्स आणि मॅथ वीक आहे ते प्रिलिम पास होत नाही. तर वीक आणि स्ट्रॉंग काही नसतो, सगळा खेळ आहे प्रॅक्टिसचा. आपण किती पीवायक्यू वाचले आणि किती वेळा सब्जेक्टची रिव्हिजन केली, तोच आहे. तर मॅथ्स कसं करायचं, थोडी तब्येत बरोबर नाही आहे माझी, सॉरी बरं. मॅथ्सचं कसं करणार तुम्ही, सगळ्यात पहिले तुम्ही करणार, पहिले 28 दिवसामध्ये टॉपिक वाईज पीवायक्यू सॉल्व्ह करणार. पहिले 28 दिवसामध्ये तुम्ही काय करणार, टॉपिक वाईज पीवायक्यू सॉल्व्ह करणार. काय करणार, ढवळे सरचं मी बुक घेणार, त्याच्यामधून टॉपिक वाईज पीवायक्यू सॉल्व्ह. त्याच्यामध्ये पण काय करणार, फक्त आणि फक्त मॅथचे पीवायक्यू सॉल्व्ह करा. फक्त मॅथचे पीवायक्यू सॉल्व्ह करा. आपलं काय म्हणते तर रिझनिंग का बरं नाही, तर रिझनिंग इझी असते, जनरली तुम्हाला जमते आणि सगळ्याला जमते. त्याची प्रॅक्टिस करण्याची गरज मला तरी वाटत नाही. तरी तुम्ही जे डिफिकल्ट आहे ते करू शकता. जसं क्लॉक करा, कॅलेंडर करा, आणि काउंटिंग फिगर खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल तो खूप चालू राहिला. मागच्या 4 एक्झाम मध्ये एक क्वेश्चन आहे त्याच्यावर, तर करून घे. ठीक आहे. काय सांगितलं मी तुम्हाला, का बा 28 दिवसामध्ये फक्त मॅथचे काय करणार तुम्ही, टॉपिक वाईज पीवायक्यू सॉल्व्ह करा. आणि त्याच्यामध्ये जो पीवायक्यू येत नाही त्याला गोल करून ठेवायचा, पुढच्या रिव्हिजनसाठी आपल्याला कामाला येईल. आता नेक्स्ट 28 दिवस खूप इम्पॉर्टंट आहे मॅथ्ससाठी. तिथं काय वेगळं करायचं आपल्याला, मॅथ्सचा अप्रोच खूप वेगळा असतो मित्रांनो. काय करायचं पुढच्या 28 दिवसामध्ये तुम्ही काय करणार, 2018 पासून 2025 पर्यंत काय करणार, मूळ पेपर आयोगाचे काढून आणणार. जर तुमच्याकडे असेल, पण मला असं वाटतं जनरली असायला पाहिजे. आणि काय करणार, त्याच्यामधला फक्त मॅथ्सचा सेक्शन जे पण 20 क्वेश्चन आहे, पहिले 15 विचारत होते तर 15 क्वेश्चन तुम्ही काय करणार, टाइम लावून सॉल्व्ह करणार. आणि पेपर कोणते काढून आणायचे ते पण सांगून देतो. ग्रुप बी प्रिलिमचे आणा, ग्रुप सी प्रिलिमचे आणा, आणि ग्रुप सी मेनचे आणा. आता एवढेच आणा, कोण काय तेवढा टाइम नाही आहे का आपण पूर्ण म्हणजे आता पूर्ण आणू शकतो, म्हणून तेवढं नका करू. ग्रुप बी मेनचे नाही आणले तरी चालेल. ग्रुप बी प्रिलिम, ग्रुप सी प्रिलिम आणि ग्रुप सी मेन्स. बघा, प्री आणि मेन्स काही नसते, सगळं सेमच आहे. कारण आपल्याला पोस्ट घ्यायची आहे, आपल्याला फक्त प्रिलिम पास नाही करायची. त्यामुळे सांगा प्री आणि मेन्स आत्ताच करा, कारण नंतर करण्याची गरज नाही पडली पाहिजे. कारण नंतर आपल्याला लँग्वेजवर फोकस करावा लागतो मेन्ससाठी. त्यामुळे फक्त आता जीएस वर फोकस करा. तर असे किती पेपर होणार तुमच्याकडे, समजून घ्या 3 आणि हे 8 ट्रिक 24 पेपर होणार तुमच्याकडे. 24 पेपर तुम्ही 24 दिवसामध्ये सॉल्व्ह करा. आणि एक अजून गोष्ट, सॉल्व्ह करताना काय करायचं, तुम्ही काय करणार, समजा आपल्याला 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ठीक आहे ना. मी काय करणार, 20 मिनिटं टाइम लावणार त्याच्यासाठी. 20 मिनिटं मी टाइम लावला. टाइम लावल्यावर जर समजा माझे 20 मिनिटांमध्ये 15 क्वेश्चन सॉल्व्ह झाले, आता 5 क्वेश्चन उरले, तर मी काय करणार, टाइम स्टॉप करणार आणि रिस्टार्ट करणार आणि प्रयत्न करणार का बा ते 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायला मला किती टाइम लागेल. उरलेले 5 क्वेश्चन समजा मला 3 मिनिटं लागेल. तसं मला माहित पडलं का बा पूर्ण 20 क्वेश्चन सॉल्व्ह करायला 23 मिनिटं लागतात. तर आता तुम्हाला माहित पडलं पहिल्याच पेपरला का मला टोटल 23 मिनिटं लागतात. तर तुम्ही तेवढा टाइम वाचवण्याचा प्रयत्न करणार, मॅथमधून थोडं फास्ट करण्याचा प्रयत्न करणार. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही 24 पेपर सॉल्व्ह करणार ना, तुमचे पूर्ण 20 पैकी 20 क्वेश्चन सॉल्व्ह होणार. किती, 20 मिनिटांमध्ये. म्हणजे मिनिमम सॉल्व्ह तरी होणार. माझे होते, तुमचे पण होणार. आणि मॅथ कसा सब्जेक्ट आहे तो तुम्हाला आउट ऑफ मार्क घेऊ शकतो जर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली तर. ठीक आहे ना. आता ते लेवलवर डिपेंड करते तुमची लेवल कशी आहे म्हणून. तर असं करा, काय करा, पीवायक्यू सॉल्व्ह करा
आणि ते टाइमलाईन सॉल्व्ह करा आणि टाइम रिड्यूस करण्याचा प्रयत्न करा. 24 क्वेश्चन पेपर तुम्ही किती दिवसामध्ये सॉल्व्ह करणार? 24 दिवसामध्ये. आणि एक गोष्ट अजून, जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह करणार, तुम्हाला जे जे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये डिफिकल्टी येत होती, जे जे क्वेश्चन मला आले नाही, ते तेव्हा तिथंच गोल करा, त्याच पेपरमध्ये त्याच दिवशी. ज्या दिवशी मी एक पहिला पेपर सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये मला 3 क्वेश्चन जमले नाही, 25 मिनिटं सॉल्व्ह केल्यानंतरही जमले नाही, तर मी काय करणार, त्या तिघाले गोल करणार आणि त्याचा तेव्हाच अनालिसिस म्हणजे बघून घेणार त्याचं सोल्युशन काय होतं, त्याच पेपरवर लिहून घेणार तेव्हाच्या तेव्हाच. आता पुढच्या तुमच्या जे 4 दिवसाचा येणार आहे त्याच्यामध्ये काय करणार, म्हणजे 16 दिवसाचा जो तुमचा प्लॅन येणार आहे, 28 झाला आता पुढचे 16 दिवस, त्याच्यामध्ये काय करणार मी, फक्त काय करणार, समजा माझे ऍव्हरेजवर 3 पेपरमध्ये क्वेश्चन चुकले, 24 पेपर होते ना आपले, 3 पेपरमध्ये माझे ऍव्हरेजवर क्वेश्चन चुकले, तर मी काय करणार, ऍव्हरेज टॉपिक करणार, त्याचे पूर्ण पीवायक्यू सोडणार एक दिवस. ठीक आहे ना. सेम काय करणार मी, पाहणार का बा माझ्या कॅलेंडरवर क्वेश्चन चुकले, मी कॅलेंडर टॉपिक काढणार, पूर्ण सॉल्व्ह करणार, A to Z पीवायक्यू सॉल्व्ह करणार त्याचे. असं करून करून समजून घ्या तुम्हाला काय करायचं आहे. समजून घ्या, मी एक्झाम्पल पकडा देतो, तुमचे 16 टॉपिक चुकले होते, 16 टॉपिकचे तुमचे क्वेश्चन चुकले होते, तुम्ही करणार पूर्ण टॉपिक करणार आणि सॉल्व्ह करणार. आता सेम 16 टॉपिक तुम्ही रिपीट करणार. आता सर माझे 12 टॉपिक चुकले तर तुम्ही 12 रिपीट करा. जर माझे 16 चुकले मी 16 रिपीट करेल. असं म्हणजे तुमचे ते तुमच्या अकॉर्डिंग करा. जेवढे टॉपिक तुझे चुकेल त्याच्यामध्ये मॅथही टाका, पेपरमध्ये मॅथही टाका आणि रिझनिंग पण टाका. म्हणजे जर रिझनिंगचा टॉपिक चुकला तर तो पण टॉपिक त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. असं तुम्हाला 16 दिवसाचा प्लॅन बनवायचा आहे. ठीक आहे ना. आता पुढच्या 16 दिवसामध्ये पण सेम, जे टॉपिक तुझे चुकत होते ते तुम्ही त्याची रिव्हिजन करणार उलट डबल. आणि लास्टच्या 8 दिवसामध्ये तुम्ही काय करणार, फक्त आणि फक्त काय करायचे, लेटेस्ट पेपर घ्यायचे. लेटेस्ट पेपर म्हणजे जर माझा आता ग्रुप सी प्रिलिमचा मला अटेम्प्ट द्यायचा आहे, त्यावेळेला आपला जे ऑक्टोबरमध्ये होणार आहे, तर त्याच्यासाठी मी काय करणार, 2024 मध्ये जेवढ्या पण प्रिलिमच्या पेपर झाले आणि मेनचे पेपर झाले, समजून घ्या मला वाटते ग्रुप बी मेन झाला, आता ग्रुप सी मेन झाला आणि आपला ग्रुप बी प्रिलिम झाली, असे 3 पेपर आहे आणि 2025 चे 4 पेपर, असे मी 7 पेपर लास्टच्या 8 दिवसामध्ये सॉल्व्ह करेल. फक्त याचे मॅथ सॉल्व्ह करेल, बाकी नाही. काऊन का लेटेस्ट क्वेश्चन रिपीट होण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. एक्झॅक्ट नाही होणार पण तोच पॅटर्न रिपीट होईल. ठीक आहे ना. लास्टच्या 7 दिवसामध्ये फक्त लेटेस्ट 7 पेपर सॉल्व्ह करायचे. बघा मॅथला ना ऍक्च्युअल पेपर सॉल्व्ह करण्याची गरज आहे, म्हणून सांगा ते प्रिंट काढून आणजा, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर खूपच फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करून पण सॉल्व्ह करू शकता, पण ऍक्च्युअल पेपरचा फील ऍक्च्युअल पेपरच देऊ शकतो, बाकी नाही देऊ शकत. ठीक आहे. असं तुम्हाला मॅथचा अप्रोच असला पाहिजे. ठीक आहे ना. आणि बाकी मी टिप्स अँड ट्रिक मध्ये नका पडू, तुम्ही सॉल्व्ह करा. जेव्हा मॅथ आपण सॉल्व्ह करतो ना ऑटोमॅटिक आपलं स्पीड वाढतो. जेवढा जास्त तुम्ही रिव्हिजन करणार मॅथची, आता तुमचं स्पीड वाढेल. असंच होते, बाकी काही वेगळं काही असं सायन्स नाही आहे वेगळं काही. ठीक आहे ना. आता उरलं तुमचं करंट अफेअरचं. ठीक आहे. करंट अफेअर बद्दल सांगतो मित्रांनो. करंट अफेअरमध्ये 2 सोर्स आहे, सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा, तुम्हाला माहितच असेल. ठीक आहे. तर त्याला कसं वाचायचं, तर बघा करंटसाठी मी असं म्हणेल तुम्हाला फक्त मागच्या 1.5 वर्षाचा करा. केव्हा करा, 2025 पूर्ण करा आणि 2026 ऑगस्ट पर्यंत करा. एवढं 1.5 वर्षाचा करंट करा, एवढं सफिशियंट आहे. आणि जास्त त्याच्या डीप मध्ये घुसून नका जाऊ, फक्त 1 तास करा, एवढं करंट करा. आलं तर माया, नाही आला तर कोणाच येईल. एक गोष्ट सांगतो, जर येणार तर याचं सगळे म्हणजे 1.5 वर्षाचाच करा, त्याच्यापेक्षा जास्त कोणी करू शकत नाही. ठीक आहे ना. आणि एक गोष्ट काय करा, तुम्ही थोडंसं जे आपले 2 वर्षाचे करंटचे क्वेश्चन पाहून घ्या, त्याचे आन्सर बनवून घ्या. कारण काही ना लॉजिक करंटमध्ये काम करतात. कारण आपल्याला माहिती आहे 10 पैकी 10 क्वेश्चन आपल्या करंटचे नाही येणार आहे, तर काय करायचं आपल्याला, ते तुक्का मारता आला पाहिजे. सायन्स याच्यामध्ये कायच्यामध्ये करंटमध्ये तुक्का काम करतो, लॉजिक काम करतात, तर ते लॉजिक पाहून घेतात. म्हणजे मी म्हणेल व्हिडिओ पाहण्यापेक्षा तुम्ही काय करा, ते नाही का स्वतःहून म्हणजे आपलं काय करा, 2024 चे 3 पेपर काढा आणि त्याच्यामध्ये पहा आन्सर कोणता दिलेला आहे फायनल आन्सर कीनुसार, आणि हाच कावर आन्सर दिलेला आहे, कोणतं लॉजिक इथं लागत होतं, तर ते लॉजिक म्हणजे माहीत करून ठेवा. जसं मला एक लॉजिक माहीत पडलं का बा करंटचे क्वेश्चनचे आन्सर जनरली ते नाही का एक ऑप्शन देतात म्हणून. आता लेटेस्ट तरी असा पॅटर्न चालू आहे. आणि आपण काय करू, गटक मुख्यच्या एक वीक पहिले ना मी गटक प्रिलिमच्या एक वीक पहिले मी तुम्हाला एक व्हिडिओ म्हणून सांगून देईल का बा करंटचे काय लॉजिक असतात म्हणून. तिथं लॉजिक फॉलो करतात. आणि काय करायचं तुम्ही, करंट तुमच्या लेवलवर तुम्हाला कसं करायचं करा, कारण की त्याच्यामध्ये माहित आहे तिथे एक्सपिरियन्सच काम करते. तुम्ही काऊन का तो जो म्हणजे कोणती गोष्ट अंडरलाईन करायची परिक्रमामध्ये आणि कोणती नाही करायची, हे म्हणजे मी तुम्हाला शेअरच नाही करू शकत. कसं सांगू बाय, तुम्ही मला पहिल्या वाला अंडरलाईन करा तर बरोबर आहे, पण पहिल्याला किती साऱ्या गोष्टी कोणतं करणार, तर ते एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे सांगा 1-2 वर्षाचे पेपर पाहून घ्या, त्यानुसार तुम्ही अंडरलाईन करायचं. ठीक आहे. हे झालं तुमचं सायन्सचं, सॉरी करंटचं पण झालं, सायन्सचं पण झालं, मॅथचं पण झालं. आता सांगतो टेस्ट सिरीज बद्दल. तर मित्रांनो, टेस्ट सिरीज सॉल्व्ह नाही करायची, टेस्ट सिरीज सॉल्व्ह नाही करायची. माझा तरी ओपिनियन आहे. बघा कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल, मी सांगतो ना माझ्या म्हणण्यानुसार तरी टेस्ट सिरीज सॉल्व्ह नका करू. काऊन का मित्रांनो, टेस्ट सिरीजनं काय होते, आपल्याजवळ डेटा खूप सारा होऊन जातो. बघा ज्याला आवडत असेल तेवढं करा, मी असं 100% नाही सांगत आहे, पण माझा ओपिनियन आहे का तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह नाही करायला पाहिजे. काय करा, तुम्ही आयोगाचे ऍक्च्युअल पेपर करा. 17 पासूनचे जे पेपर आहे ना,
17 आपले 25 पर्यंत तेवढेच पेपर आणा आणि तेवढेच पेपर सॉल्व्ह करा. मी म्हणतो वीक मधून एक तरी पेपर सॉल्व्ह केला पाहिजे. जर होत असेल तर 2 करा, पण एक तरी करा मिनिमम. आता जरी लेवलला सुरुवातच्या लेवलला एक तरी करा. ठीक आहे ना. दररोज एक पेपर आणायचा आणि तो सॉल्व्ह करायचा. ठीक आहे ना. आणि त्याचा अनालिसिस पण करायचा. एक पेपर काढायचा संडेला आपला कमी टाइम असतो ना, संडेला एक पेपर डेली म्हणजे प्रत्येक वीक मध्ये संडेला एक पेपर सॉल्व्ह करा. असं आहे. अजून बाकी काही एक सांगतो का पेपरच्या 7 दिवसामध्ये काय वाचायचं त्यासाठी मी एक काम करेल, वेगळाच व्हिडिओ बनवेल. ठीक आहे ना. म्हणजे जेव्हा एक्झाम जवळ येईल ना तेव्हा मी टाइम काढून माझ्या टाइम मधून ते काढेल तुम्हाला, म्हणजे टाइम काढेल आणि व्हिडिओ बनवेल का बा कोणतं करायचं म्हणून. ठीक आहे ना. आणि दुसरी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, का तुम्ही मला पेड कोर्समध्ये कमेंट करताय सर वेगळी मेंटरशिप घ्या किंवा काही घ्या. बघा मी पेड मेंटरशिप नाही घेऊ शकत, माझ्याकडे तेवढा टाइम नाही आहे पेड मेंटरशिप वगैरे घ्यायचा. तर हेच स्ट्रॅटेजी व्हिडिओ आहे, फक्त हेच फॉलो करा. तुम्हाला 100% गॅरंटी देऊ राहिलो मी, मार्क येणार म्हणजे येणार. कोणता PYQ इज बायबल, त्यामुळे सांगत आहे. तुम्ही फक्त PYQ करा, तुम्हाला मार्क येणार. ठीक आहे. आणि काय ते मेंटरशिप वगैरे घेऊन राव, कसं मला माहित आहे माझ्याकडून मी किती पैसे उडवले म्हणून मेंटरशिपमध्ये आणि याच्यामध्ये तुमच्यासारखा म्हणजे मधलाच आहे मी. तेवढे पैसे खर्च करून काही फायद्याची गोष्ट नाही. गव्हर्नमेंट देणार आहे मला पैसा, तुम्हाला पण देईल. तुम्ही पण अभ्यास करा, तुम्हाला पण देईल. आता मलाही देणार आहे ह्या वर्षी, तुम्हाला पण पुढच्या वर्षी देऊन देईल. फक्त अभ्यास करा. ठीक आहे ना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.